100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। नमस्कार, मी पूर्वी भावे। 0 आवरला सुरुवात करण्याआधी पाहूया टॉप 25 बातम्या। कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह। रत्नागिरीतील भोकेगावच्या देव सोमिया ग्रामदैवताच्या शिमगोत्सवाचा होम लागला। होमासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी। अमरावती अंबादेवी मंदिराच्या परिसरात पेटली नवसाची होळी। मंदिरासमोरील होळीला 200 वर्षांची परंपरा, नागरिकांची मोठी गर्दी। ठाण्यात विठाई प्रतिष्ठानच्या वतीनं विशेष मुलांसाठी होळी उत्सवाचं आयोजन। पर्यावरणपूरक रंगाचा वापर करत मुलांनी घेतला होळी खेळण्याचा आनंद। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची महायुती सरकारच्या विरोधात प्रतिकात्मक होळी। महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, हस्ते कृषी धोरण यासह विविध प्रश्नांचे फलक जाळत सरकारच्या कारभाराचा निषेध। मुंबईच्या ताडवाडी माझगाव परिसरामध्ये होलिकेची 25 फुटी पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारली। घराघरातून पेपर आणून गवत वापरून पर्यावरणपूरक अशी होळी साकारली। परंपरेनुसार केलं जाणार होळीचं दहन। वाशिमच्या पद्मतीर्थ मोक्षधाममध्ये पेटवली वाईट व्यसनांची होळी। संकल्प फाउंडेशनच्या वतीने मानवी शरीरासाठी हानिकारक असलेली तंबाखू, बिड्या, सिगरेट, गुटखा यांचं होळीमध्ये दहन। गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातल्या जमीन अधिग्रहण आदेशाची शेतकऱ्यांकडून होळी। 12 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकऱ्यांचं धरणं आणि मुंडन आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा। खग्रास चंद्रग्रहणामुळे शेगावच्या संत गजानन महाराजांचं दर्शन उद्या जाळीतनं घ्यावं लागणार। तर मंदिराचा प्रसादालयही उद्या बंद राहील। तर आनंद सागर अध्यात्मिक केंद्रही उद्या दिवसभर बंद राहील। दुबईमध्ये अडकलेल्या धुळ्यातल्या पर्यटकांशी मंत्री गिरीश महाजनांनी साधला संवाद। तिथल्या परिस्थितीची माहिती घेत सरकारसोबत असल्याचा अडकलेल्या पर्यटकांना दिला विश्वास। इस्रायल आणि इराणच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन। आखाती देशात अडकलेल्या ठाणेकरांसाठी मदतीसाठी नागरिक तत्पर। जिल्हाधिकारी कृष्णराज पांचाल यांचं आश्वासन। शनी शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचं साखळी उपोषण सुरू। वेतन बदलातील फरक कर्मचाऱ्यांना वेतनासोबत आता करण्यात यावा यासह अनेक मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं उपोषण। धुलीवंदन साजरं करायला निघालेल्या बीडमधील तरुणाच्या कारला अपघात। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला पलटी खात थेट विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली। अपघातामध्ये एकाचा मृत्यू, 3 जखमी। कल्याण आधारवाडी जेलमधील 2 लाचखोर जेल कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात। कारागृहामध्ये कैद्यांची भेट घडवून आणण्यासाठी नातेवाईकांना मागितली लाच। शरद पानपाटील आणि सतीश भोसले अशी दोघांची नावं। आणि आता पाहूया